टाळी वाजवा सर्वांनी टाळी वाजवा संताची पायी हा माझा विश्वास सर्व भावेदास झालो त्यांचा तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे भागलिया मज कडे भागलिया मज वाहतील कडे त्यांची येणे जोडे सर्व सुख तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करे तुका म्हणे शेष सेवी नावडी किंवा घेई नावडी वचनान मोडी बोलिले तेची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी विठ्ठल 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 टाळी वाजवा वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुंदे तुषार हरदबला या शुभ्रवस्था उता या विनार वरदंड मंडित कर या श्वेत पद्मासना या ब्रह्माच्युत शंकर प्रभुती विदेव सदा वंदिता सामान पातु सरस्वती भगवती निशेष जाड्या पहा वसुदेव सुतं देवं कंस चाणूरमर्दनं देवकी प्रमानंदं श्रीकृष्णं वंदे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरत्यं वरं पुंडलिकाय दातुमुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानील संतास रंगवू चित्तास या पोलिया माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम ऐसे देई प्रेम काही कळा अलंकापुरी रम्य सिंहासनस्थं पदांभोज तेजस्मृतिकादिक प्रदेशं विधिनांद्रे देवय सदा स्तूयमानं समाधिस्थमूर्ति भज ज्ञानदेवं ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे जयांची केली स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू चरण श्री गुरूंचे ती नमस्कारोनी आता मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा या वारकरी संताचा वारकरी संताचा ओ मस्तक हे पायावरी वारकरी संताचा वारकरी संताचा वारकरी संताचा मस्तक हे पायावरी वारकरी वारकरी संताच्या वारकरी संताचा
संताची या पायी हा माझा विश्वास, सर्व भावेदास झालो त्यांचा, तेची माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी प्रस्तुत. प्राप्त प्रसंगी भगवंत परमात्म्याच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग, जगतवंदनीय जगत विभूषित वाणीभूषण वाणी सम्राट, सांप्रदायाचं कलोशस्थान ज्यांना आपण मानतो किंवा जे आहेत असे असणारे, भगवंताचे अतिशय लढीवाळ असणाऱ्या नामदेव महाराजांचे साक्षात अवतार, जगद्गुरु देहू निवासी देहूचे साधू जगद्गुरु तुकोबाराया यांच्या गाथ्यातील सर्वांच्या परिचयाचा, सर्वांच्या पाठांतरातला, सर्वांच्या माहितीचा असणारा 4 चरणाचा अभंग आज या ठिकाणी सेवेकरिता निवडलेला आहे. विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा झाला तर तो असा की थोर संत महात्म्यांच्या आशीर्वादाने, साधू महात्म्यांच्या पदस्पर्शाने पवित्र झालेली भूमी म्हणजे वाळकीवाडी नगरी, या पवित्र अशा महान पुण्य असणाऱ्या या नगरीमध्ये, या गावामध्ये गेल्या 6 दिवसापासून म्हणजे आजचा 7वा दिवस चालत असलेला हा अखंड हरिनाम ज्ञानयज्ञ सोहळा गतवर्षीप्रमाणे याही वर्षी सर्वांना ज्ञात आहे, सांगण्याचं तेवढी काही गरज नाही, परंतु वक्त्याचा जे कर्तव्य असल्या कारणानं सुंदर अशा आयोजनामध्ये, नियोजनामध्ये कार्यक्रम चालू आहे. या कार्यक्रमातील आजचा 7वा दिवस, आपली हे 7व्या दिवसाच्या निमित्ताने कीर्तन सेवा नाहीये, तर खास म्हणजे की गतवर्षीप्रमाणे नियमाप्रमाणे पिढ्यानपिढ्या चालत असलेल्या नियमाप्रमाणे प्रत्येक गावच्या दिंड्या पालख्यांचं या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे आगमन होते आणि यातील प्रत्येक दिंडीच्या मानानुसार एक कीर्तन असते. एका कीर्तनाला फक्त वेळ आहे 2 तास आणि 2 तासामध्ये 3 पालख्यांच्या म्हणजे 3 कीर्तनकाराचं कीर्तन. आणि यातील पहिलं कीर्तन आता झालेलं आहे, त्यातील दुसरं कीर्तनकार. परंतु परिहारामध्ये सांगायचं झालं, सर्व उपस्थित मान्यवर पुरुष मंडळी असेल, माता वर्ग असेल आणि सर्व जे काही बाहेर गावून आपल्या श्री गुरु समर्थ रामबापू महाराज यांच्या 86व्या पुण्यस्मरणार्थ चालत असलेल्या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्याकरिता जे काही भक्त मंडळी बरेच दुरून दुरून या ठिकाणी आलेले आहे, अशांचं गोड कौतुक करावंस तेवढं कमी आहे. विठ्ठल प्रत्येक जण या ठिकाणी निष्ठावंत सेवाभावी असणारा भक्त आहे. कारण भक्ती करणारा व्यक्ती स्वार्थी असेल तर भक्ती करून उपयोग नाही, परंतु रामबापूच्या ठिकाणी येणारे जेवढे काही भक्तजन आहेत प्रत्येकाने कुठल्याही पद्धतीचा संकोच न बाळगता प्रत्येकजण आपल्या आपल्या पद्धतीने जमेल तशा पद्धतीने सेवा करतात. कारण याहूनही मोठा कार्यक्रम होऊ शकतो, तुम्हाला आम्हाला जर उदाहरण सांगायचं झालं तर, परंतु त्या ठिकाणी जर कार्यक्रम जर करायचा असेल तर सर्वांना पैशाचा आकडा मोजावा लागतो. तुमच्या आमच्यासारखे निस्वार्थीपणाने सेवा करणारे, मनोभावे सेवा करणारे कुठेही मिळणार नाही. यापेक्षाही मोठे कार्यक्रम होतात, होत नाहीत असं नाही, परंतु आमंत्रणाशिवाय गुरुवर्यांवर असणारी श्रद्धा, रामबापूंवर असणारी श्रद्धा, भाव यानुसार सर्व काही जे काही भक्त मंडळी येत असतात यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बरं काय, आता आमंत्रण नसल्यावर येऊ नये असं म्हणतात, परंतु काही काही ठिकाणी आमंत्रण देऊन सुद्धा मंडळी येत नाही.
मग त्यामध्ये आपल्या या वाळकेवाडी नगरीमध्ये आमंत्रण असो किंवा नसो, परंतु एवढी सगळी काय भक्त मंडळी या ठिकाणी जमा होते की आजपर्यंत असा सोहळा मी तरी कुठं बघितलेला नाही बरं काय. आता जी काही या ठिकाणी नवीन भक्त मंडळी असेल त्यांनी खूप कौतुक केलेलं आहे. कारण उदाहरण सांगायचं झालं तर मला कधीही कौतुक करावं असं वाटत नाही. कारण माझ्या समोर बसलेली जेवढी काही मंडळी आहे प्रत्येक जण ज्ञानाने, मानाने, वयाने, प्रत्येक गोष्टीने माझ्यापेक्षा वडीलधारी आहे. प्रत्येक गोष्टीने. मग मोठ्याचं कौतुक लहान्यानं करावं का लहान्यानं मोठ्याचं? मोठ्यानं लहान्याचं करायला पाहिजे. परंतु भक्त मंडळींचं कौतुक करावं कसं? कारण गुरुची सेवा करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. यामागे कौतुक करण्या इतपत काहीही नाही. परंतु गुरुची सेवा करणं जेवढं महत्वाचं आहे त्याहून तुम्ही करत आहात, चांगल्या मार्गाने चालत आहात याचं तुम्हाला मार्गदर्शन दाखवणं एवढं मात्र महत्वाचं आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. आज या ठिकाणी सेवेकरिता जमलेली सर्व काही संत मंडळी, कारण मला तरी वाटते की माझ्या कीर्तनापेक्षा आज यांचं महत्व जास्त. कारण हिंगोली जिल्ह्यातील ही मंडळी आहे, आपल्या या नगरीमध्ये पहिल्यांदाच आलेली आहे. बरे टाळे वाजवा सर्वांनी. रामबापूच्या कार्याकरिता हिंगोलीमधून आपल्या या पवित्र अशा नगरीमध्ये अशा संत महात्म्यांचं आगमन झालेलं आहे. खरोखरच आपलं परम भाग्य आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. भूमी जर पवित्र करायची असेल, गावाचा जर उद्धार करावायचा असेल तर संत महात्म्यांच्या चरणाचा स्पर्श आपल्या गावाला होणं गरजेचं आहे. या अगोदरही श्री गुरु समर्थ रामबापूंसारख्या थोर संत महात्म्यांचं स्पर्श सोडा आपल्या गावामध्ये स्थान त्यांचं आहे. आणि त्यांच्या दर्शनाचा लाभ घेण्याकरिता एवढी सगळी मंडळी जमत आहे. वाळकेवाडीवाल्यांचं केवढं भाग्य असणार. अट्टहास करून सुद्धा एवढा मोठा सोहळा होत नाही. अशा संत महात्म्यांची भेट कुणालाही लाभत नाही. पण वाळकेवाडीवाल्यांचं एवढं मोठं भाग्य म्हणावं लागेल की अशा थोर संत महात्म्यांचं त्यांना दर्शन झालंय. खरोखरच त्यांचं आज भाग्य उजळून आलंय. उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता, उजळले भाग्य आता. अवधी चिंता वारले, अवधी चिंता वारले, अवधी चिंता वारली, अवधी चिंता वारली, अवधी चिंता वारली, अवधी चिंता वारली. उजळले भाग्य आता, अवधी चिंता वारली. संत दर्शने आलाव, पद्मनाभ तोरणा. उजळले भाग्य बाबा पद्मनाभ तोरणा. संत दर्शने आलाव, पद्मनाभ तोरणा. उजळले भाग्य आता, अवघी चिंता वारली. खरोखरच तुमचं परम भाग्य म्हणायला काय हरकत नाही. वाळकेवाडीवाल्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. बाहेर गावच्यांचं तर या ठिकाणी कौतुक आहेच आणि त्यांचं सुंदर अशा प्रकारे स्वागतही आहे. परंतु खास यांचं भाग्य उजळायला आलेलं आहे. म्हणून यांच्या या पवित्र अशा नगरीमध्ये थोर संत महात्म्यांच्या स्पर्श जाणवलेला आहे. कारण देवाचा कार्यक्रम मोठ्यात मोठा होईल, परंतु संतांचा कार्यक्रम एवढा होणे नाही. आणि तुमचं भाग्य का? कारण थोर संत महात्म्यांची तुम्हाला भेट झालेली आहे.
आणि यांच्या भेटीचं फळ तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल विठ्ठल कारण निस्वार्थ सेवा केली, तना मनाने श्रद्धेने निष्ठेने जर सेवा केली तर सेवेचं फळ मिळाल्याशिवाय राहणार नाही. कारण सेवेचं फळ मिळवण्याकरिता प्रत्येकाला प्रत्येकाच्या कर्मानुसार सेवेचं फळ मिळतं. आज तुम्हाला या ठिकाणी सर्वांना रामबापूची सेवा करण्याची संधी मिळते. कारण पूर्वीचं मागील जन्माचं जे काही तुमचं सार्थक आहे, चांगलं कार्य केलेलं असेल, चांगलं पुण्य कमवलेलं असेल, तुमचं असेल, तुमच्या आईवडिलांचं, आजोबांचं, प्रत्येकाचं पुण्य आज तुम्हाला फळाला आलेलं आहे. कारण रामबापू सारख्या महान संतांची तुमच्या हातून सेवा घडत आहे. विठ्ठल पूर्वीचं काहीतरी सुकृत असल्याशिवाय संत महात्म्यांची भेट होणार नाही. बहुत सुकृताची म्हणून ती कधी आवडी, म्हणून ती कधी आवडी, म्हणून ती कधी आवडी. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे, म्हणून विठ्ठली आवडे. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. तुका म्हणे होता ठेवा, तो या भावा सापडला. सर्वांनी श्रद्धेने भजन केलेलं आहे, श्रद्धेने रामबापूंची सेवा केलेली आहे. कारण पूर्वीचं काहीतरी सुकृत तुमच्या पदरामध्ये असणार आहे. म्हणून महाराज म्हणले बहुत सुकृताची जोडी. आणि म्हणून आज या ठिकाणी रामबापू सारख्या महान संतांच्या सेवेचा लळा आम्हाला लागलेला आहे. कारण संतांची भेट आणि देवाची भेट यामध्ये बराच असा फरक आहे. देवाच्या जर मागे लागलात कदाचित देवाची भेट होईल, होणार नाही असं नाही. कारण जगामधील अशक्य गोष्टी ह्या शक्य होतात. अशक्य गोष्टी ह्या शक्य होतात, जे अशक्य असतील ह्या. परंतु देवाच्या भेटीपेक्षा संतांची भेट दुर्लभ आहे. बहु अवघड आहे संत भेटी, परी जगजटी करुणा केली. देवाची भेट तुम्हाला सहजरित्या होऊ शकते. विशेष सांगायचं झालं, देवाची भेट झाल्याच्या नंतर संतांची भेट होणे नाही. परंतु संत महात्म्यांची जर भेट झाली तर देव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठल देवाची जर प्राप्ती करायची असेल तर नामस्मरण करणं महत्वाचं आहे. आणि नामस्मरण जर करायचं असेल तर नामस्मरण करण्याचा मार्ग, नामस्मरण करण्याची पद्धत जर जाणून घ्यायची असेल तर संत महात्म्यांचं मार्गदर्शन महत्वाचं आहे. म्हणून संतांची भेट ही अगोदर करणं गरजेचं आहे, त्याच्यानंतर देवाची. कारण मोठ्याकडे माणूस गेल्याच्या नंतर पुन्हा लहान्याकडे येत नाही. मग देवाच्या पुढे संत हे लहान नाहीत,
पण मान्यता द्यायला हरकत नाही, कारण प्रत्येक जण संतापेक्षा देवाला श्रेष्ठ मानतो. परंतु आपला सर्वांचा गैरसमज आहे, कारण मी वारंवार सांगत आहो की देवाची भेट करण्याकरिता संतांची भेट महत्वाची आहे, आणि संतांची भेट झाल्याच्या नंतर देवाची. मग संतांची भेट कशामध्ये आहे किंवा कशी होते व तर त्याकरिता सर्वात महत्वाचं, जर देव जाणून घ्यायचा असेल तर संतांकडे जाणं गरजेचं आहे, आणि संतांकडून जर देव जाणवायचा असेल तर संतांकडे अतिशय थेट अशी आपली श्रद्धा पाहिजे. सुरुवात म्हणजे आपला विश्वास त्यांच्या चरणावरती असणं गरजेचं आहे. जगद्गुरु तुकोबारांना देवाची प्राप्ती झाली, कारण जगद्गुरु तुकोबाराय हे संतांच्या संगतीमध्ये गेलेले, आणि संतांच्या संगतीत गेल्याच्या नंतर माऊली गुरु ज्ञानोबाराय म्हटले, संतांचे संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगत गेल्याच्या नंतर आपल्या मनाला योग्य तो मार्ग मिळतो, आणि हा योग्य मार्ग मिळाल्याच्या नंतर देवाची भेट होते. परंतु देवाची भेट करायची आहे, मग संत मिळालेत, मिळणं तर अशक्यच आहे, पण कदाचित मिळाले, आपलं परम भाग्य, आपलं भाग्य असेल तर देवाची भेट जाणून घ्यायची असेल, देवाची भेट करून घ्यायची असेल तर संत महात्म्यांच्या चरणावरती आपला भाव असणं गरजेचं आहे. मग जगद्गुरु तुकोबाराय आज म्हटलेले आहेत, आज मी पांडुरंग परमात्म्याचा, भगवंत परमात्म्याचा दास आहे, कारण जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती, धन्य आम्ही जन्मा आलो दास विठोबाचे झालो. जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती भगवंत परमात्म्याचं भजन करण्याकरिता जन्माला आलेला आहे. परंतु जन्माला आल्याच्या नंतर आपण परमात्म्याला विसरलो, हे आपलं दुर्दैव आहे. परंतु महाराज म्हणतात, आज परमात्मा मला प्राप्त झाला, परमात्मा मला सापडला, कारण संतांच्या पायावरती माझा विश्वास होता. अभंगाचा प्रथम चरण. महाराजांना देवाची प्राप्ती झाली, कोणाच्या माध्यमातून? संत महात्म्यांच्या माध्यमातून. मग देवाची प्राप्ती का झाली? तर संतांची पायी हा माझा विश्वास. सुरुवातीला संतांच्या पायावरती माझा थेट विश्वास होता, म्हणून भगवंताची प्राप्ती झाली. आणि भगवंताची प्राप्ती झाल्याच्या नंतर सर्व भावे दास झालो. मग देवाची प्राप्ती झाली संतांच्या माध्यमातून.
संतांच्या संगतीमुळे कोणाची प्राप्ती झाली? भगवंत परमात्म्याची. मग भगवंत परमात्म्याची प्राप्ती झाली, मग संतांच्या माध्यमातून आपल्याला तर प्राप्ती तर झाली, मग नंतर भगवंत परमात्म्याचे दास होण्याची काय गरज? ज्यांनी आपलं काम केलंय अशांचीच आपण वावा करावं. विनाकारण कोणाची कशाला? परंतु परमात्मा प्राप्त का झाला? कारण जगद्गुरु तुकोबरायांचा संतांच्या चरणावरती विश्वास होता. मग परमात्मा प्राप्त झाल्याच्या नंतर काय? तर महाराज म्हणतात, आज देव मला प्राप्त झाला. एका अभंगामध्ये सांगितलेलं आहे, हरी आला हता मग कैची भय चिंता. एकदा का देव आपलासा झाला की कुणालाही कुठेही घाबरण्याची गरज नाही. कारण मोठ्या माणसाची जर छाया सावली आपल्यावरती असेल किंवा त्यांचा पाठी आपल्या जर डोक्यावरती हात असेल तर आपण कुठेही घाबरत नाही. बरोबर काय? गर्दीमधून जर जायचं असेल तर वडीलधाऱ्या व्यक्तींच्या जर हातामध्ये आपला हात असेल किंवा त्यांचं बोट आपल्या हातामध्ये असेल तर आपण घाबरत नाही. बरोबर? लहान मुलांचा विषय. तत्व त्याच पद्धतीने भगवंत परमात्मा हा माझा झालेला आहे. संतांच्या मार्गदर्शनाने तो माझा झालेला आहे. आता मला कुठेही घाबरण्याची गरज नाही. म्हणून अखंड श्रद्धेने, अशी श्रद्धा की या श्रद्धेमध्ये कधीही खंड पडणार नाही, कधीही माझा विश्वास कमी होणार नाही. मग परमात्म्याचे जगद्गुरु तुकोबराय दास का झाले? कारण जगद्गुरु तुकोबरायाने सांगितलेलं आहे, पुढे चालून माझा उद्धार होणार आहे. भगवंत परमात्मा मला प्राप्त झालेला आहे आणि प्राप्त झाल्यामुळे माझा उद्धार होणार आहे. कसला उद्धार? तर परमात्मा माझे संत महात्मे मला अशा ठिकाणी सोडणार आहेत, अशांच्या सानिध्यामध्ये ठेवणार आहेत की उद्धार झाल्याच्या नंतर परमात्मा आपोआप माझ्यावरती कृपादृष्टी करेल. कारण मोठ्यांच्या सानिध्यामध्ये गेल्याच्या नंतर, उदाहरण सांगायचं झालं तर शाळेमध्ये सर्वजणच जातात, आहे का नाही? कारण या अगोदर तुम्ही सर्वजण गेला असणार. शाळेमध्ये गेल्याच्या नंतर गुरुजी काय करतात? एखादा व्यक्ती किंवा एखादा विद्यार्थी, जो विद्यार्थी जास्त हुशार असेल अशालाच जास्त शिकवतात. म्हणजे सर्वात जास्त लक्ष त्याच्याकडे असते, तोच विद्यार्थी गुरुजींचा लाडका असतो. बरोबर? जो विद्यार्थी हुशार आहे तोच विद्यार्थी गुरुजींचा लाडका असतो. म्हणजेच मग तो विद्यार्थी हुशार का आहे बा? कारण गुरुजींची त्या विद्यार्थ्यांवरती कृपादृष्टी आहे. तो विद्यार्थी गुरुजींचं सदैव ऐकणारा आहे, म्हणून तो विद्यार्थी हुशार आहे. आणि जेवढा हुशार तेवढाच गुरुजींचा लाडका. मग तद्व त्याच पद्धतीने भगवंताचे, जगद्गुरु तुकोबरायांचे भगवंत हे आपलेसे झालेले आहेत. आणि आपलेसे झाल्यामुळे जो कोणी केलेला आहे संत महात्म्याने भगवंत प्रसन्न केलेले आहेत. जगद्गुरु तुकोबरायांना त्याबद्दल मार्गदर्शन केलेलं आहे आणि मार्गदर्शन केले म्हणून देव प्राप्त झाला. आणि देव प्राप्त झाल्याच्या नंतर अशांच्या सान्निध्यामध्ये गेलेले आहेत की जेने हा गोपाळ कृपा करी. मग देव प्राप्त करण्याकरिता तुम्हा आम्हाला काय करावं लागेल? किंवा सर्वजण तुम्ही आम्ही रामबापूची भक्ती करतो, बरोबर? भक्ती करण्याकरिता, सेवा करण्याकरिता इथे आलेले आहात. मग तुम्हाला जे काही हे काय सेवेची संधी मिळालेली आहे ते का बरं मिळाली असणार? महाराज म्हणलेत, जन्मोजन्मी आम्ही, बोला, बहु पुण्य केले
जन्मो जन्मी बहु पुण्य जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के या कृपा जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के जन्मो जन्मी आमी कृपा के माया कृपा के जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के जन्मो जन्मी आमी बहु पुण्य के जन्मो जन्मी एकदा नाही तर दोनदा नाही तर जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केली तेव्हा या विठ्ठली कृपा केली अनंत जन्मांचे सुकृत पदरी पिढ्यान पिढ्याचं आम्ही पुण्य कमवलेलं आहे तेव्हा कुठं परमात्म्याची आम्हाला भेट झालेली आहे. म्हणून पुण्य कमावणं जेवढं महत्वाचं आहे कशाकरिता देवाची प्राप्ती करण्याकरिता देवाची आपल्यावरती कृपादृष्टी व्हावी म्हणून तेवढंच संत महात्म्यांची भेट होणं महत्वाचं आहे. कारण देवाकडे एकाच गोष्टीला न्याय आहे आणि संतांकडे कुठल्याही नाही. म्हणजेच लहान असो मोठा असो गरीब असो श्रीमंत असो कुणीही असो यारे यारे लहान चोर याती बलत्याना करावा विचार अलगे जीवता बनाची यारे यारे लहान तोरा करावा विचार विचार लगे चिंता यारे यारे लहान थोर याती भलत्या नारी नर करावा विचार न लगे चिंता कवनाची. देवाकडे गेलं तर त्या ठिकाणी भेद आहे परंतु संत महात्म्यांच्या ठिकाणी नाही. सर्वांना सकळाशी येते कलियुगी उधार हरीच्या नामी. फक्त भगवंत परमात्म्याचं श्रवण करायचं आहे चिंतन करायचं आहे. कुठं संत महात्म्यांच्या सानिध्यामध्ये फक्त एवढंच काम करा. तुम्ही कुणीही असाल कसेही असाल याच्याशी कुणालाही संबंध नाही संतांच्या संगतीमध्ये. कारण संतांचं कार्य असं आहे कसं महाराज म्हणलेत तुका म्हणे गुण चंदनाची अंगी तैसे तुम्ही जगी संत जन. चंदनाचं कार्य आणि संतांचं कार्य समानतेचं आहे. चंदनाचा दृष्टांत सांगायचं झालं तर ऐका. एक बोरीचं झाड आणि दुसरं येळवाचं झाड माहिती आहे का. येळवाचं झाड संत महात्मे काय करतात हे तुम्हाला मी सांगायला लागलो. चंदनाच्या ठिकाणी भेद आहे चंदनाकडेही भेद आहे. कार्य जरी समानतेच असलं तरी थोडंसं फरक आहे त्यामध्ये. एका बोरीचं झाड आणि एक येळवाचं झाड आणि या दोघांच्या मध्यभागी एक चंदनाचं झाड आहे.
मग बोरीच्या झाडामध्ये, आता बोरीच्या झाडाचं कार्य काय? बोरीला दोन पद्धतीचे काटे असतात, बरोबर. एक असा वाकड्या अवस्थेचा असतो आणि एक सरळ अवस्थेचा असतो. आणि एखादा जर वारकरी धोतरवाला, चांगल्या माणसांचं सांगतो बरं काय, वाईटाला कोणीच काही करत नाही, कारण तेवढं पावरच नसते. कारण आम्हाला माहिती आहे इतर कोणी यांना दबतच नाही. वारकऱ्याशिवाय कोणी दबतो का? नाही. वारकऱ्यांना कुणीही काहीही बोलू शकतं, कारण ते संत आहेत, वारकरी आहेत, त्यांचा मार्ग हा कठोरतेचा आहे. मग बोरीच्या झाडाची खोड तुम्हाला मी सांगत आहो. हा वाकड्या अवस्थेचा असलेला हा काय करतो, त्याच्या धोत्रामध्ये अटकतो, त्याला आपल्याकडे वळतो, अरे इकडे ये की, समोर कुठं चालला. पण हा जो सरळ आहे हो म्हणतो, ए तुला कोण बोलवलं रे, हा त्याला टोचतो, दूर पाठवतो. एक बोलावतो आणि दुसरा बाजूला धाडतो. तसंच आपल्या समाजामध्ये कारण चालू आहे. उच्च स्तरावर जाणारा जर व्यक्ती असेल तर त्याला मागे ओढण्याचं कार्य आपला समाज करत आहे. आपलं कार्य नाहीये ते. कारण उच्च स्तरावर जर आपल्या समाजाचा एखादा व्यक्ती जात असेल तर त्याला मार्गदर्शन करणं, सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. मागे ओढणं नाही. मागे कोण ओढतात? कोण ओढतात मागे? नदीतले प्राणी. माहित आहेत का? माहित आहेत? खेकडे विषय नाही येतो आपला, पण उदाहरण सांगायचं आहे. पावसाळ्याच्या दिवशी ज्याला आपण झड म्हणतो, झडीच्या दिवशी तुम्ही रस्त्याने चालत जा, शेतकरी लोक, शेतकरी मंडळी, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, कारण मी त्याच्यातलाच आहे. त्याच्यातला म्हणजे यांच्याकडे मी पाहत नाही, पण रस्त्याने जात असताना यांना काही काम नसतं. खेकड्यांना माझ्यासारखा एखादा शांत व्यक्ती जर जात असेल, तसा मी शांत नाही म्हणा, पण जात असला तरी हा खेकडा काय करतो, विनाकारण रस्त्याच्या बाजूला जायचं ना, रस्त्यामध्ये हात तिथे असतो, पण त्याच्या जवळ जेव्हा आपण जातो तो विनाकारण काही करा किंवा नका करू, तो दोन्हीकडे दोन लांग्या पसरतो विनाकारण. मग ही खेकडे काय करतात, यांचा जर एखादा जर वरती चढत जात असेल तर दुसरा त्याला आपल्या लांगीमध्ये धरून खाली ओढतो. मग त्या धर्माचे आपण आहोत का? त्या जातीचे आपण आहोत का? नाहीये. आपल्यामध्ये ते खोड नसावी, तद्वत आपल्यामध्ये नाहीये. परंतु लाखामधून एखादा असतो, लाखामधून एखादा असतो. प्रत्येक जण नसतात, है की नाही? जसे दिसते तसं नसतात. काही जण कठोर दिसतात. नारळाचं उदाहरण वरून कसं आहे, कठोर आहे, फुटत नाही. हाताने फोडून दाखवाल कोणी? फुटत नाही, पण आतमध्ये गोडवा आहे. तसं एखादा व्यक्ती जर कठोर असला तरी अंतःकरण त्याचं शुद्ध असतं. एखादा वरूनच असतो, दिसायला गोरा गोमटा माझ्यासारखा, परंतु आतमधून त्याचं कोणी पाहिलं नाही. पाहण्याकरिता त्याला फार असं पुण्य लागतं, जे आम्ही कमवत आहोत, आणखी झालेलं नाही. पुण्याचं आणि ज्ञानाचं कार्य समानतेचं असतं. ज्ञान कितीही कमवा ते कमीच पडतं, बरोबर? तसं पुण्य कितीही कमवा ते कमीच पडतं. आपल्या पोटासारखा कारभार आहे. आज जेवण केलं, कोणाचं पोट भरलं? आज पोट भरलं असेल, परंतु पोट एक अशी वस्तू आहे जे कधी भरतच नाही. कोणाचं भरलं? भरलं म्हणा तर मग आज खाल्लं, उद्या खाण्याची गरज पडू नये. सर्वजण कष्ट करतात. कशाकरिता? पोटाकरिताच ना. मग पोटाकरिता आपण कष्ट करतो, मग भक्ती कशाकरिता करतो? पुण्याकरिता. विठ्ठल मग पुण्य कमवायचं असेल तर नामस्मरण महत्वाचं आहे, जे आम्हाला करायचं आहे, आम्ही करत आहोत. असो, माझ्या मते वेळ 10च्या पुढे गेलेला आहे.
10:30 झालेले आहेत. झाले म्हणजे झाले नाहीत आणखी, पण होतात. कीर्तन आणखी एक आहे. कीर्तन आणखी एक आहे. नुसतं कीर्तनाच नाही तर कीर्तनाच्या कार्यक्रमाच्या नंतर या मंडळींचा प्रोग्राम, आणि तो प्रोग्रामचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कोणीही कंटाळा करायचा नाही, कोणीही दूर जायचं नाही. कारण आपल्याकरिता, आपल्याला योग्य मार्ग दाखवण्याकरिता फार दुरून ही मंडळी आलेली आहे. खरोखरच आता यांचा माझा तेवढा काय परिचय नाही बरं काय. आता आमच्या जय जयराम माऊलींचं मी फक्त एकदा नाव ऐकलं होतं, तेही आमच्या बजरंग भुरके पावनमारीकर यांच्या मुखातून. फक्त नाव ऐकलं होतं मी, तुम्हाला प्रत्यक्षात कधीही पाहिलेलं नव्हतं. पण एवढ्यावरूनच मी प्रत्येकाला ओळख सांगत होतो की बा माऊलींची मला सुद्धा ओळख आहे म्हणून. कारण मोठ्या माणसांचं फक्त राहणीमान जरी बघितलं, त्यांना प्रत्यक्षात बघण्याची गरज नाही, खरोखरच नाही. कारण या माणसांची कीर्तीच एवढी असते की तो माणूस कसा हे आपल्याला दाखवून देते. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि तो केवळ एकच पंथ आहे. पंथ म्हणजेच मार्ग, तो म्हणजे वारकरी संप्रदाय. प्रत्येकाची आवड निवड, प्रत्येकाचं राहणीमान, तो व्यक्ती कसा आहे याचं जर मार्गदर्शन कोणी करत असेल तर फक्त वारकरी संप्रदाय. या मार्गात जाणारे तुम्हाला कोणीच अयोग्य असा उपदेश करणार नाही. मी त्या दिवशी बोलून गेलो मठामध्ये. बरेच मोठे मोठे कीर्तनकार असतात, 10,000, 20,000 हजार अशी फी घेणारी. त्यांना आपण नाव बोट ठेवतो कदाचित की बा एवढे कोटे पैसे घ्यायचे असतात काय, देवाचं कार्य आहे. कीर्तनकारांना पैसे घ्यावा म्हणजे त्यांचा काय तो बिझनेस आहे का बा. पण मला काय म्हणायचं आहे, हात जोडून विनंती आहे बरं काय. कारण पैसे बिशे मी घेणारा नाही. घेणारा म्हणजे तुम्ही देणार असाल तुम्ही घेणार आहो, परंतु तोंडाने मागणारा मी त्याच्यातला नाहीये. कारण मी कुठला कीर्तनकारच नाहीये. खास सांगायचं झालं तर काहीतरी देवांची सेवा घडावी म्हणून याच्यावर उभं राहायचंय. कारण कीर्तनकार ही जागा माझी नाहीच मुळातच. कारण ही जागा आमचे वडील सर्वांनाच माहित आहे, त्यांची जागा आहे. आणि ती जागा आज मला मिळावी याकरिता त्यांनी देहांत सोडला असणार कदाचित. कारण दुसऱ्याला जर जागा द्यायची असेल तर एकाला बाजूला व्हावंच लागतं. आणि आज ते गेलेत म्हणून तुमचं दर्शन, तुमच्यासारख्यांचं दर्शन आज मला घडायला लागलेलं आहे. असो, संत महात्मे जातात. सुरुवातीला सांगायचं असेल तर महात्मे हे जातच नाही. जे जन्माला येतात तेच मरतात. मरण कुणालाही नाही, जन्माला येणाऱ्यालाच आहे. मग संत महात्मे परमात्मे हे मरत नाहीत, कारण हे जन्माला आलेलेच नाहीत, ते प्रगट झालेत. जे प्रगट होतात ते कधीही मरत नाही. आणि विशेष सांगायचं झालं तरी जन्माला जरी आलेला असेल तरी जड जीवांचा उद्धार करण्याकरिता जर जन्माला आलेला असेल, जीवनामध्ये जर चांगलं कार्य केलेलं असेल, आयुष्यामध्ये जर चांगलं कार्य केलेलं असेल तर तो मेला तरी जिवंतच असतो. माय बाप विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. व्यक्ती देहाने जरी गेला असेल तरी कीर्तीने तो जिवंत आहे. आजही कुणीही नाव त्यांचं मुखामध्ये घेतं, जे चांगलं कार्य करून गेले त्यांचं. कारण आता यापुढे मी बोलत नाही, कारण बोलण्याच्या ओघामध्ये आपला वेळ संपून जातो बरं काय. कारण मीही जास्त वेळ घेत नाही, कारण यांना उशीर होऊ नये. यांचा कार्यक्रम महत्वाचा आहे. माझं काय, मी इथलाच आहे, जवळल्या जवळचा, कधीही हजर होणारा, नको म्हणलं तरी येणारा. परंतु ही मंडळी आपल्याला वारंवार भेटणार नाही. खरोखरच आज आपला
योग आलेला आहे म्हणून ही मंडळी आपल्याकरिता आलेली आहे. यांचं कार्य आपल्याला पाहायचं आहे. समोरचं एक कीर्तन झाल्याच्या नंतर आताचं कीर्तन रेठे बापूचं होणार आहे, बरोबर. तर रेठे बापूंना विनंती आहे आपण यावं. विठ्ठल 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 कुमाई तो बार कुमार